समर्थ, आज मी तुम्हाला सांगणार आहे घटस्थापनेच्या वेळेस आपण जो अखंड दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करतो त्या कशा प्रकारे करावा आणि त्यामध्ये केवढी वात आपल्याला ठेवायची आहे आणि तो दिवा कोणत्या दिशेला ठेवावा, नारळ जे आहे किंवा म्हणजे जे घट आहे तो कोणत्या दिशेला स्थापित करावा याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार। दिवा विझू नये याच्यासाठी त्याच्यामध्ये काय टाकावं याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। बघा, प्रत्येक घरामध्ये नवरात्र साजरी केली जाते, प्रत्येक ठिकाणी घटस्थापना केली जाते, काही ठिकाणी दिवा प्रज्वलित केला जातो, अखंड दिवा लावला जातो, कळस स्थापना केली जाते किंवा फोटो जवळ दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते। तर आपण पहिली जी माळ असते म्हणजे ज्या दिवशी आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो तर कापसापासून आपण वात तयार करतो। ती वात आपल्याला 1.25 हाताची वात तयार करायची आहे। आता भरपूर जणांना 1.25 हात कळत नाही। बघा, हा संपूर्ण इथपर्यंत आणि एवढा याला 1.25 हात म्हणतात। एवढ्या 1.25 हाताची आपल्या कापसाची वात करायची आहे। वात केल्यानंतर त्या वातीला आपल्याला जे कुंकू असतं, कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि देवी मातेला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे जी वात केलेली असते कापसाची त्या वातेला आपल्याला कुंकू लावायचं असतं। वातेला कुंकू आणि हळद लावायचं आणि ती वात आपल्याला दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे। आता दिवा प्रज्वलित करताना आपल्याला काय करायचं, एक ताम्हण घ्यायचं आहे, त्या ताम्हणामध्ये आपल्याला अष्टकमळ काढायचं आहे। अष्टकमळ काढून झाल्यानंतर तुम्ही कुंकवाने सुद्धा काढू शकतात किंवा तांदळाने सुद्धा काढू शकतात आणि त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे आणि त्या ठिकाणी मध्य भागामध्ये आपल्याला दिवा ठेवायचा आहे। दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात, पितळाचा घेऊ शकतात, म्हणजे पितळाचा घेऊ शकतात किंवा आपला दगडाचा असतो तो घेऊ शकतात, तांब्याचा घेऊ शकतात किंवा तुम्ही मातीची पंती असते मोठी ती सुद्धा घेऊ शकतात। जी खोल असते अशा पद्धतीने आपल्याला दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला ही 1.25 हात वात ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करताना त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि त्यामध्ये दिवा विझू नये यासाठी त्या दिव्यामध्ये आपल्याला कापूरचा तुकडा टाकायचा आहे, त्यामुळे दिवा आपला विझत नाही, कारण की कापूरमधून ऑक्सिजन निर्माण होतं आणि त्यामुळे आपला दिवा विझत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करताना आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचा आहे, दिवा दिवा दीपककार काळी कुंडल मोतीहार दिवाला पाहून नमस्कार, माझ्या घरामध्ये भरभराटी होऊ दे, सुख समृद्धी नांदू दे आणि देवी मातेचा आशीर्वाद अखंड माझ्या घरामध्ये निवास करू दे। आता जो दुसरा भाग आहे तो मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये सांगते, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।